मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक लढवय्ये शूरवीर नव्हते, तर एक द्रष्टा आणि उत्कृष्ट मुत्सद्दी राजकारण्यांच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या समृद्धीचं स्वप्न बघणारे एक नेतृत्व होते. त्यांच्या अर्थनीतीतून आणि प्रशासनात शेतकरी हाच राज्याचा कणा म्हणून महत्त्व प्राप्त झाला. शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांनी महाराष्ट्राच्या मातीला आर्थिक स्थैर्य दिले. या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्याची अर्थनीती, शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिलेल्या सवलती, स्वकीय आणि परकीय सावकारांच्या व्यवस्थेतील फरक आणि शेतकऱ्यांना दिलेले संरक्षण यावर प्रकाश टाकणार आहोत. त्यांच्या धोरणांमुळे महाराष्ट्र राज्याला कसा आर्थिक आधार मिळाला हे आपण आता जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सुरुवात करूया महत्त्वाच्या प्रश्नांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना राज्याचा कणा का मानले आणि त्यांच्या अर्थनीतीतील शेतकऱ्यांना कोणत्या सवलती दिल्या? शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्यांनी स्वकीय व परकीय सावकारांमध्ये कोणता फरक केला? शिवाजी महाराजांच्या काळातील जकात व्यवस्थेने राज्याला कसे आर्थिक स्थैर्य दिले? छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्पन्न वाढीच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला कसे बळकटीकरण मिळाले? शिवछत्रपतींचे हे एक द्रष्टा, महापुरुष आणि सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी हे कसे बनले आणि त्यांच्या या गुणांनी राज्यकारभारात कोणता फरक पडला? मित्रांनो, या व्हिडिओतील संदर्भ आणि आलेले लेखकांचे विचार कोणाचे आहेत? तर शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्याची अर्थनीती तसेच डॉक्टर अ.रा. कुलकर्णी यांचे हे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ याच्यामधून हे लेख आपण घेतलेले आहेत, त्यातूनच ही माहिती आपण देणार आहोत. मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी राज्याचा कणा म्हणजे शेतकरी. राज्याचा आर्थिक विकास हा शेती आणि शेतकरी यांच्या विकासाशी निगडीत आहे हे शिवाजी राजांनी ओळखले होते आणि त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यास पोषक अशा विविध प्रकारच्या सवलती देऊन नाकिर्दी जमीन, किर्दी म्हणजे लागवडीखाली कशी येईल याबाबत काही निश्चित पावले उचलली होती. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांना व्याजरहित कर्ज देणे, सारा भरण्याबाबत सवलत देणे, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्रास न देणे आणि त्यांच्यापासून कसलीही अपेक्षा न करणे. या संदर्भात महाराजांनी प्रभानवल्ली, जिल्हा रत्नागिरी, तालुका संगमेश्वर येथील सुभेदाराला इसवी सन 1676 साली उद्देशून लिहिलेले पत्र अत्यंत उद्बोधक आहे. रामाजी अनंत सुभेदाराला महाराज फरमावतात, चोरी न करावी, इमाने इतबारे साहेब काम करावे, येसी तू क्रियाच केलीच आहेस, तेणीप्रमाणे एक भाजीच्या देठास तेही मन न लाग दाखविता, रास म्हणजेच रास्त व दुरुस्त वर्तणे, या उपरी कमावीस कारभारास लावणी, संचनी उगवणी, जैसी तेसी जे जे वेलेस, जे करून ये ते करीत जाणे, हर भातेने म्हणजेच तऱ्हेने, साहेबाचा वतू म्हणजेच उत्पन्न अधिक होये ते करीत जाणे, मुलकात बटाईचा तह अधेलीचा करार चालत आहे, परंतु रयतीवर जाल म्हणजे जुलूम न पडता रयतेचा वाटा रयतेस पावे आणि राजभाग आपणास येईते करणे, रयतेवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुझवर राजी नाहीत ऐसे बरे समजणे. प्रस्तुत पत्रात महाराजांनी इतर बऱ्याच सूचना केल्या आहेत. रयतेपासून सारा कसा वसूल करायचा, वस्तू रूपाने की पैशाच्या रूपाने, या संबंधी जसा करार झाला असेल तसा तो करावा, रयत ताकदवान कशी होईल आणि अधिक जमीन लागवडीखाली कशी येईल यासाठी अधिकाऱ्याने कष्ट करून गावाचा गाव फिरावे, शेतकऱ्याच्या गरजा समजावून घ्याव्यात आणि त्याला हवी ती मदत करावी आणि या कामासाठी जरी 2 लाख तारी म्हणजे चांदीचे नाणे पावे तो खर्च करसिली आणि कुणबियाची खबर घेऊन त्याला तवानगी म्हणजे ताकद येती करून किर्द म्हणजे लागवड करीसील आणि पड जमीन लावून दस्त म्हणजे महसूल जाजती करून देशील तरी साहेबा कबूल असतील. राज्याभिषेकानंतर लगेचच हा फतवा काढला आहे. शेतकऱ्यांचे हित साधण्याचा मनपूर्वक प्रयत्न महाराजांनी केला होता हे या पत्रावरून स्पष्ट होते. शिवाजीराजे हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे राज्य होते. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ अशी सतत प्रार्थना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे बळीचे राज्य 17व्या शतकात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजांच्या रूपाने निर्माण
निर्माण झाले होते. शिवकालात व्यापार उद्योगधंदे याकडेही लक्ष पुरवले होते. हे समकालीन कागदपत्रे आणि विशेषतः आज्ञापत्र या रामचंद्र पंत अमात्यांच्या प्रबंधावरून स्पष्टपणे दिसून येते. या दृष्टीने आज्ञापत्रातील साहुकार हे प्रकरण विशेष महत्त्वाचे प्रकरण आहे. राज्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी साहुकारांचे महत्त्व कसे आहे, स्वकीय आणि परकीय साहुकार यामध्ये काय फरक आहे, हे महाराजांना स्पष्टपणे उमगले होते आणि त्यानुसारच त्यांनी आपले आर्थिक धोरण आखलेले होते. आज्ञापत्रात म्हटले आहे, साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. साहुकाराच्या योगाने राज्य अबाधान होते. न मिळे त्या वस्तू ज्यात राज्यात येतात ते राज्य श्रीमंत होते. पडिले संकट प्रसंगी पाहिजे ते कर्ज वाम मिळते. तेणेकरून आले संकट परिहारी जेते. साहुकारांचे संरक्षणामध्ये बहुत फायदा आहे. याकरता साहुकाराचा बहुमान चालवावा. कोणीविषयी त्याचवर जलाल अथवा त्याचा अपमान होऊ न द्यावा. शिवाजी महाराजांचे वरील धोरण हे युरोपात रूढ असलेल्या तत्कालीन वाणिज्य तत्वज्ञानाशी किती मिळते जुळते होते याची कल्पना येते. स्वकीय साहुकार आणि परकीय साहुकार यातील फरक महाराजांनी स्पष्टपणे दाखवला आहे आणि या परकीय दर्यावर्दी साहुकारापासून आपण सावध राहिले पाहिजे असा इशाराही दिला आहे. फिरंगी, पोर्तुगीज, इंग्रज, फरासीस म्हणजेच फ्रेंच, वलंदेज म्हणजे डच, डिगमार म्हणजे डेन्स इत्यादी टोपीकर म्हणजेच पाश्चिमात्य व्यापाऱ्यांनी दक्षिणेच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर आपल्या वखारी उघडल्या होत्या. या लोकांची सावकारी स्थानिक सावकारापासून वेगळ्या प्रकारची होती. या टोपीकरांचे स्वामी म्हणजे त्या त्या देशाचे राजेच होते आणि त्यांच्या हुकमानेच ते आपल्या देशात सावकारीसाठी येतात. आज्ञापत्रकार म्हणतो, ही लोक या प्रांती साहुकारीस येतात, राज्य करण्यास स्थळलोभ नाही असे काय घडू पाहते. तथापि टोपीकरास या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावे, स्वमते प्रतिष्ठावी हा पूर्ण अभिमान. तदनुरूप स्थळोस्थळी कृत कार्यही झाले आहेत. त्यासही हट्टी जात. हातास आले मेल्यानेही स्थळ सोडावायचे नव्हेत. याची आमदरप्ती म्हणजे दळणवळण आले गेले इतकीच असू द्यावी. त्यास केवळ नेहमी जागा देऊ नये. जंजिऱ्या समीप तो या लोकांची येणे जाणे सहसा होऊ देऊ नये. कदाचित वखारी जागा देणे झाली तर खाडीचे मोबारी समुद्र तेरी न द्यावी. तसे ठिकाणी जागा दिल्याने जोपर्यंत आपले मर्यादित आहेत तो आहेत, नाही ते समय आरमार, तोफा, दारुगोळी हेच त्यांचे बळ. आरमारी पाठीशी देऊन त्यांचे बळ त्या बंदरी नूतन किल्लाच निर्माण करणार. तेव्हा इतके स्थळ राज्यातून गेले. शिवाजी महाराजांनी काळाची पावले ओळखली होती. काळाच्या पुढे जाणारा तो एक द्रष्टा महापुरुष होता. म्हणूनच इंग्रजांनी राजाचे वर्णन पूर्वेकडील देशातील सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी असे आपल्या कागदपत्रात केलेले आहे. हे झाले परकीय व्यापाऱ्यांबद्दलचे धोरण. पण शत्रूच्या मुलखातून आलेले व्यापारी सापडले तर त्यांच्याशी कसे वर्तन करावे या संबंधीही राजांनी सूचना दिल्या होत्या. असे व्यापारी हाती लागले तर त्यांची ऐपत पाहून त्यांना दंड करावा आणि त्या दंडाची वसुली करताना तो सावकार आपल्या व्यवसायाला मुकेल असे काही करू नये. त्याला माफक दंड करावा आणि त्याने तो दिल्यावर त्याचा बहुमान करून त्याची स्वगृही रवानगी करावी. शत्रूच्या सेवकास शासन करतात तसे शासन सावकारास करू नये असा दक्षतेचा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे. याचे कारण हा परप्रांतीय सावकार प्रसंगी आपणास उपयोगीही पडेल असे राजांना वाटत असावे. केवढीही दूरदृष्टी. शिवकालीन महाराष्ट्रात परकीय व्यापाऱ्यांचे अवाजवी लाडही केले जात नसत. उदाहरणार्थ इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीने शिवाजी राजाला एकदा अशी विनंती केली की त्याच्या चलनाला मराठी मुलखात मुक्तपणे वापर करू देण्याची सवलत द्यावी. राजाने ही विनंती अमान्य केली आणि असे ठणकावून सांगितले की मराठी राज्यात सर्व परकीय चलनांना समान वागणूक मिळेल. मराठी बाजारात आपले चलन राहावे म्हणून तुम्हाला योग्य ते प्रयत्न करावे लागतील. कसलीही खास सवलत मिळणार नाही. निसर्गाने महाराष्ट्राला 720 किलोमीटर किनारपट्टी दिली होती. या देशातील चौल, दाभोळ, कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला इत्यादी बंदरे 17व्या शतकात चांगलीच भरभराटीस आली होती. काही बंदरे तर सुरत, गोवा यांच्या इतकी प्रसिद्ध होती. आपल्या राज्यातील उद्योगधंदे भरभराटीस यावे, त्यांना योग्य ते संरक्षण मिळावे, परकीयांचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी शिवाजी राजांनी काय उपाययोजना केली होती याची
याचे एक उदाहरण म्हणून कोकणातील मीठ उत्पादकाच्या उद्योजकाचा उल्लेख करता येईल. मीठ ही प्रत्येकाच्या जीवनास अत्यंत आवश्यक वस्तू असल्याने त्या धंद्याचा विकास म्हणजे एक प्रकारे राज्याचा आर्थिक विकासच होता. कोकण विभाग म्हणजे मिठाच्या उत्पादनाचा प्रमुख विभाग होता आणि कोकण हा मराठी राज्याचा कणा होता. शिवाजी महाराजांनी राज्य म्हणजे कोकणचे राज्य आणि शिवाजी महाराज म्हणजे कोकणचा राजा असे मानले जात होते. कोकणाचे वर्णन नवनिधी म्हणजे नवनवीन संपत्ती निर्मितीचे नैसर्गिक ठिकाण असे केले जात होते. असे हे कोकण म्हणजे मिठाचे आगर. तेथील लोकांचा हा एक जोडधंदा आणि लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन होते. ठाणे, कुलाबा, रत्नागिरी या भागातील पेण, पनवेल, नागोठणे, रेवदंडा, ठाणे येथील मिठागरे एकेकाळी चांगलीच प्रसिद्ध होती. या मिठागरातून तयार होणारे मीठ प्रामुख्याने देशावर आणि आशियातील मस्कत, मोचा, इराण, बसरा, एडन या प्रदेशात जात असे उल्लेख इंग्रजांच्या कंपनीच्या पत्रव्यवहारात आढळतात. कोकणच्या मिठाचे मोठे गिराईक म्हणजे देशावरील व्यापारी. असे असले तरी देशावरील उद्यमी व्यापारी कोकणातून मीठ खरेदी न करता थोड्याशा लांबच्या पल्ल्यावरील बारदेश या पोर्तुगीजांच्या हद्दीतील मिठागरातून मीठ खरेदी करून ते देशावर विकत. यामुळे कोकणातील मिठाचा उठाव नव्हता आणि तेथील मिठागरे ओस पडत चालली होती. शिवाजी राजांनी या उद्योगावरील हे आर्थिक संकट ओळखून मिठाच्या व्यापाराला संरक्षण देण्याची योजना आखली. या योजनेनुसार बारदेशाहून जे देशावरील व्यापारी कोकण मार्गाने मिठाची आयात करत त्यांच्यावर जबरदस्त रहदारीचा जकात कर लादला. त्याचा परिणाम असा झाला की बारदेशी मीठ व्यापाऱ्यांना परवडेनासे झाले आणि त्यांना नाईलाजाने कोकणातील मिठागरातून मीठ खरेदी करणे क्रमप्राप्त झाले. आपल्या जकात अधिकाऱ्यांना राजाने कडक ताकीद दिली की संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महाग पडेल. ऐसा जकातीचा तह देणे, ये गोष्टीचा एक जरा कसूर न करणे, ये गोष्टीत साहेबांचा फायदा आहे. पोर्तुगीजांच्या देशातून येणाऱ्या मालावर जबर जकात बसविल्याने तेथून येणाऱ्या मालाचा ओघ घटेल. आपल्या स्वराज्यातील मालाची मागणी वाढेल. मागणी वाढली म्हणजे उत्पादन वाढेल. जबर जकातीमुळे सरकारचे उत्पन्न वाढेल आणि त्यामुळे साहेबाचा म्हणजेच सरकारचा बहुत फायदा होईल असे महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना बजावले होते. याच पत्रात पुढे म्हटले आहे, मिठाचा मामला लाख रुपये यावयाचा मामला आहे, तरी लिहिल्याप्रमाणे अंमल करणे. या धोरणालाच पुढे 19व्या शतकात फ्रेडरिच लिस्ट या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने संरक्षणाचे धोरण असे सिद्धांत रूपाने मांडले. आपल्या राज्याचे उत्पन्न वाढेल कसे याचा शिवाजीराजे सतत विचार करत असल्याने असे त्यांच्या अर्थविषयक धोरणावरून स्पष्ट होते. शिवकाळात शेतसारा 2 पद्धतीने वसूल केला जात असे. एक नख्त म्हणजे रोख पैशाच्या रूपाने आणि 2 गला म्हणजे धान्याच्या रूपाने. स्वराज्यात 2 प्रकारच्या महसूल पद्धती रूढ होत्या. ज्या भागात बटाईचा अंमल होता तेथे एकूण पिकाच्या निम्मा भाग, ज्याला अधेली म्हणत, महसूल म्हणून रयतेकडून घेतला जात असे. एकदा अधेली चुकता केली म्हणजे रयतेला सरकारचे काही देणे लागत नसे. दुसऱ्या प्रकारच्या महसूल पद्धतीत निव्वळ उत्पन्नाचे 5 भाग केले जात. त्यापैकी शेतकऱ्याकडे 3 भाग ठेवून 2 भाग सरकारात महसूल म्हणून भरणा केला जाई. या पद्धतीचे वर्णन राजभाग पचादुई असे केले जाते. महसूल वसुलीच्या या 2 शिरस्त्यांची पद्धतीची कसून अंमलबजावणी करावी अशी सर्व अधिकाऱ्यांना ताकीद दिली होती. याचे कारण धान्य रूपाने वसुली करण्याचे काम फार जिकिरीचे असल्याने अधिकारी वर्ग सामान्यतः त्या मार्गाचा अवलंब करण्याच्या बाबतीत टाळाटाळ करत. सरकारी हिश्श्याचे धान्य गोळा करून ते गोदामात रुजू करण्यापेक्षा शेतावरच त्याची चालू बाजारभावाने किंमत ठरवून अथवा त्याची विक्री करून पैशाच्या रूपाने महसूल दप्तरी जमा करत. शिवाजी राजांना अधिकाऱ्यांची ही कारवाई पसंत नव्हती, कारण पिकते तेथे विकत नाही या न्यायाने वस्तूंचे भाव उत्पादनाच्या ठिकाणी कमीच असणार. शेतसारा शिरस्त्याप्रमाणेच म्हणजे नस्त अथवा गला वसूल करावा यावर शिवाजीराजांचा कटाक्ष होता. उदाहरणार्थ कोकणातील वसुली नारळ आणि सुपारी या वस्तूंच्या रूपाने न करता त्यावेळच्या बाजारभावाने त्या मालाची किंमत करून ती घेतली तर सरकारच्या हाती काही फारसे पडणार नाही, परंतु त्याच वस्तू देशावर दुर्मिळ असल्याने तेथील बाजारपेठातून त्यांना चांगला भाव मिळेल. मागणी, पुरवठा आणि वस्तूंचे भाव यांचा परस्परांशी असलेला संबंध हा अर्थ
अर्थशास्त्राचा सिद्धांत महाराजांनी प्रत्यक्षात कसा उतरवला होता हे जाणून घेण्यासारखे आहे. आपल्या अधिकाऱ्यांना प्रस्तुत संदर्भात दिलेल्या एका आदेशात ते म्हणतात, येन जिनसाचे येन जिनसच वसूल घेऊन जमा करीत जाणे आणि मग वेलचे वेलेस विकीत जाणे, की ज्या ज्या हुनरेस कौशल्याने महाग विकेल आणि फायदा होय ते करीत जाणे. उसूल हंगामशीर घ्यावा आणि साठवण करून आणि विक्रा म्हणजेच विक्री ऐसा करावा की कोणी वेलेस कोण जिनसच विकावा, ते हंगामी तो जिनस विकावा. जिनस तरी पडून जाया नव्हे आणि विक्रा तरी महाग ऐसे हुनरेने नारळ खोबरे सुपारी मिरे विकील जाणे. महाग धोरणे जरी 10 बाजार ऐन जिनस विकेल तर तो फायदा जहालियाचा मजरा फायदा तुझाच आहे. 1676 साली लिहिलेल्या या पत्रातील तपशील पाहिला म्हणजे महाराजांनी स्वराज्याचा आर्थिक पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने किती दूरदर्शीपणाचे धोरण आखले होते याची कल्पना येते. न्यायमूर्ती रानडे म्हणतात की मराठी प्रदेशाला राष्ट्राचा दर्जा ही शिवाजी महाराजांची थोर सेवा होय, पण याहून त्या महापुरुषाची थोर कामगिरी म्हणजे या नवनिर्मित महाराष्ट्र राज्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले ही होय असेच म्हणावे लागेल. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगू इच्छितो, ही सर्व माहिती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्याची अर्थनीती डॉक्टर अ.रा. कुलकर्णी यांच्या लेखातील जशीची तशी आपण घेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ यामध्ये यांचा हा लेख प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ स्वराज्य स्थापक नव्हते, तर त्यांनी शेतकऱ्यांना आपलं कर्तव्य मानून त्यांच्यासाठी विविध सवलती, निर्णय आणि धोरणं अंमलात आणली. शेतकरी हा त्यांच्या दृष्टीने राज्याचा कणा होता आणि म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सावकारांशी आणि परकीय शक्तीशी लढा दिला. शिवरायांचे विचार आणि धोरण केवळ त्या काळातच नाही तर आजही आपल्याला आपल्या राज्यकारभाराच्या मूलभूत तत्वांचं मार्गदर्शन करतात. त्यांच्या जकात व्यवस्थेने आणि उत्पन्न वाढीच्या प्रयत्नांनी राज्याला आर्थिक स्थैर्य दिलं. शिवरायांचा हा द्रष्टेपणा आणि मुत्सद्दीपणा आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांच्या नीतीने आणि नेतृत्वाने महाराष्ट्राचं आर्थिक पायाभूत व्यवस्थापन उभं राहिलं, ज्यामुळे आज आपण अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेतकऱ्यांचे हितचिंतक आपण त्यांना म्हणू शकतो. चला आपण त्यांच्या या उत्तुंग कार्याचं स्मरण करूया आणि त्यांचं अनुकरण करून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.